लातूरमधल्या मारहाणीच्या निषेधार्थ ही आक्रमक आंदोलनं ठिकठिकाणी सुरू आहेत आणि सूरज चव्हाण आणि तटकरेंवर कारवाईची मागणी केली जाते। सूरज चव्हाणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। सूरज चव्हाणांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला जातोय। तर ही आक्रमक आंदोलनं छावा संघटनेची ठिकठिकाणी सुरू आहेत आणि मराठवाड्यामध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। विशाल, आपण काही वेळापूर्वी संभाजीनगरमधलं हे आंदोलन पाहत होतो, मात्र अशी आक्रमक आंदोलनं धाराशिव, जालना, नांदेड, हिंगोली अनेक ठिकाणी सुरू आहेत। काय नेमकी एकंदरीतच सगळी ही परिस्थिती आहे, आक्रमक आंदोलनं होताना दिसत आहेत? अनुपमा, मराठवाड्यात सगळीकडे आंदोलन सुरू आहे। संभाजीनगरमध्ये गेल्या अर्धा तासाचं आंदोलन सुरू आहे। मी तुम्हाला दाखवतोय, हा माणूस अंगावर अक्षरशः पत्ते लावून आलाय, पूर्ण सर्वांगावर याच्या पत्ते आहे आणि यातनं तो निषेध करतोय। काय म्हणणं आहे तुमचं, अंगावर पत्ते लावून घेत? आमची एकच मागणी आहे, जर विधानसभेमध्ये कृषी मंत्री पत्ते खेळत असेल आणि जर छावा संघटनेचे कार्यकर्ते प्रतिकात्मक आंदोलन करत असेल तर आमची एकच मागणी आहे की या कृषी मंत्र्याची हकालपट्टी झाली पाहिजे व सूरज चव्हाणची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी लवकरात लवकर झाली पाहिजे। पत्ते घेऊन आलेले आणि ही पत्ते घेऊन त्यांचं आंदोलन सुरू आहे। तुम्ही अंगावर पत्ते लावून घेतलेले आहे, काय म्हणणं आहे? जेव्हा शेतकऱ्यांसाठी जे विधिमंडळामध्ये बसणारे मंत्री जर रम्मी खेळत असतील तर आम्हाला या राज्य सरकारला सांगायचं आहे की आम्ही तुम्हाला या पत्ते तुमच्या घरामध्ये आणून देणार आणि तुम्ही सरकार सोडून घरामध्ये बसून शांतपणे पत्ते खेळत बसायचं। कारण की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं हे सरकार, या सरकारला आम्ही आता रस्त्यावरती कोणत्याही मंत्रीला फिरून देणार नाही। छावा संघटना त्यांना आपला हिसका दाखवल्याशिवाय आता राहणार नाही। हे रवी मास्टर कृषी मंत्री असं एक वर हातात पोस्टर घेऊन उभे आहेत आणि आंदोलन करत राहणार, सरकारनं माफी मागावी असं सगळं त्यांचं म्हणणं आहे। काही आंदोलक दुसरीकडे उभे आहेत, त्यांनाही आपण विचारूया। महत्त्वाचं म्हणजे मी कॅमेराला विनंती करतो खाली दाखवायला, इथं सगळीकडे पत्ते पडलेले आहेत। हे पत्ते उधळून त्यांनी सरकारचा निषेध केलेला आहे। काही आंदोलक थोड्या वेळापूर्वी आता वर सुद्धा चढले होते, फ्लायओव्हरवर चढले होते, त्यांना आपण विचारूया। त्यांनी रस्ताही बंद करण्याचा प्रयत्न केला होता। तुम्ही फ्लायओव्हरवरही चढले होते, आता वरून पत्ते फेकले, तुम्ही काय भूमिका मांडायची आहे तुम्हाला? जो घृणास्पद प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे, हा तर संविधानाची हत्या करणारा प्रकार आहे। सर्वप्रथम मी सूरज चव्हाणचा आणि त्याच्याबरोबर त्याचे नेते तटकरे साहेब असतील आणि अजित पवार असतील यांचा निषेध करते, कारण अजित पवारांनी हे गुंड पाळले। अजित पवारांच्या पक्षामध्ये वाल्मिक कराड झाला, धनंजय मुंडे सारख्या नेत्याला वाल्मिक कराड त्यांनी गुंड पोचलेले आहेत। त्याचप्रमाणे अजित पवार सुद्धा पक्षामध्ये गुंड पोचतात। ती गुंडशाही अजित पवारांनी बंद केली पाहिजे आणि सूरज चव्हाणला तात्काळ अटक करून त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले। तुम्ही आता रस्त्यावर गेले होते, रस्त्यावर झोपण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी हटवलं, तुमची भूमिका मांडायचा आक्रमक पवित्रा घेतोय? हो, नक्कीच। ज्या पद्धतीनं ज्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर मारहाण झाली, ते शेतकऱ्याचं निवेदन तिथं द्यायला गेले होते आणि ज्या पद्धतीने त्यांना अमानुष मारहाण झाली याचा आम्ही जाहीर निषेध करतो। ज्या व्यक्तीने त्यांना मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या उद्देशाने आम्ही हे आंदोलन करतो। आपण बघतोय की अनेक आंदोलक या ठिकाणी जमा आहेत आणि या सगळ्या आंदोलकांचं इतकंच म्हणणं आहे की कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, ज्याने मारहाण केली त्याच्यावर कठोर कारवाई करी, अन्यथा संभाजीनगरसह मराठवाड्यात, महाराष्ट्रात आम्ही सगळीकडे अशीच आक्रमक आंदोलनं सुरू ठेवू। ठीक, धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि दाखवलेल्या सगळ्या दृश्यांसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। संभाजीनगरमध्ये आंदोलन अत्यंत आक्रमकरित्या सुरू आहे।